नागपूरमध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम दिसून येऊ लागलेला आहे। पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलबार शाळेमधील मैदानात पावसाचं पाणी साचलं आणि त्यानंतरची दृश्य आपण बघू शकतोय। शाळा सुटलेली आहे आणि जे पालक आहेत ते आपल्या पाल्यांना घेण्यासाठी आलेत, पण त्यांना सुद्धा याच पाण्यामधून वाट काढावी लागते आणि आपल्या पाल्यांना घेऊन जावं लागतंय। काही पालकांनी आपल्या छोट्या चिमुकल्या पाल्यांना खांद्यावर उचलल्याचं सुद्धा दिसतंय, कारण खाली पाणी आहे आणि हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहताना दिसतंय। शाळा सुरू असताना मैदानामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांना याच पाण्यातून वाट काढावी लागते। त्याची दृश्य आपण बघतोय। शाळेजवळ रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच पाणी साचल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अशातच आज जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे, त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कारण जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस आणखी काही वेळासाठी पडण्याची शक्यता आहे। मागील 2 तासांपासून जो काही पाऊस पडतोय त्याच्यानंतरची स्थिती आपण बघू शकतोय। प्रतापनगरमधली सोमलबार शाळा इथं सकाळी पाणी नव्हतं, पण त्याच्यानंतर जो मुसळधार पाऊस झाला त्यानंतर शाळेच्या आवारात अशा पद्धतीने पाणी भरलं आणि आता जेव्हा शाळा सुटली आहे त्यावेळेला याच पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना जावं लागतं। त्याची दृश्य आपण बघतोय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे थेट नागपूरमधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? आता शाळा सुटलेली आहे आणि आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। सध्याची काय स्थिती? फराळ सध्या फार अडचणीची स्थिती आहे, कारण सकाळी ज्यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडलं त्यावेळी पावसाचा कुठलाही अंदाज नव्हता। सकाळच्या वेळी ऊन जी आहे ती निघाली होती, मात्र दुपार होता होता पाऊस आला आणि हा पाऊस सुमारे 2 तासामध्ये 100 मिलीमीटर इतका आला। म्हणजे या मोसमातला सर्वाधिक पाऊस आला आणि तो 2 तासात आला। त्यामुळे सोमलवार शाळेच्या पूर्ण परिसरामध्ये, त्या शाळेच्या मैदानामध्ये पाणी साचलं होतं। सुमारे 2.5 ते 3 फूट आणि नंतर 5 फुटांपर्यंत हे पाणी साचलं होतं। प्रामुख्याने ही जी शाळा आहे या शाळामध्ये 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग भरतात, त्यामुळे छोटे छोटे चिमुकले जे आहेत ते या शाळेमध्ये अडकले होते, कारण पाऊस थांबत नव्हता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची एक मोठी रिस्क होती। ही रिस्क लक्षात घेऊन फायर ब्रिगेड, काही शाळेतले पालक, विद्यार्थ्यांचे पालक देखील शाळेमध्ये पोहोचले आणि रेस्क्यू ऑपरेशन राबवून जे आहे ते या मुलांना शाळेतून त्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेला। अनेक पालक ज्यावेळी तिथं पोहोचले त्यावेळी अक्षरशः घाबरून गेले होते, कारण पाण्यातून लहान मुलांना वाट काढणं हे जिकरीचं होतं। मात्र आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, पोलीस विभाग असतील आणि पालकांनी आपल्या मुलाला अक्षरशः खांद्यावर घेऊन जे आहे ते विद्यार्थ्यांना या सगळ्या शाळेच्या परिसरातून बाहेर काढलेला आहे। खरं तर या शाळेच्या बाहेर रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं हे पाणी साचल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। मात्र जर शाळा परिसरामध्ये अशा पद्धतीनं पाणी साचत असेल आणि त्यामध्ये एकावेळी शेकडो विद्यार्थी अटकत असेल तर हे नक्की चिंतेचं आहे। आता सुदैवानं वेळीच अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस असतील आणि पालक यांनी तिथं पोहोचून जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळेच्या बाहेर काढलेला आहे। उद्या देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे इथून पुढे म्हणजे उद्या देखील अशा पद्धतीने खबरदारी फराळ घेणं गरजेचं आहे। कारण गेल्या 2 तासात 100 मिलीमीटर पाऊस आणि या पावसामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीला प्रशासनाला जे आहे ते निपटावं लागेल आणि त्याला नागरिकांना देखील सहकार्य करणं आवश्यक आहे। खरं आहे उदय, पण ही जी दृश्य आपण बघतोय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओढ्यासारखं पाणी इथून वाहताना दिसतंय। शाळेचं हे गेट असेल कदाचित, तिथं दोरीही बांधलेली आहे जेणेकरून कोणाचा पाय घसरू नये किंवा व्यवस्थितपणे त्यांना चालता यावं यासाठी। आणि पालक आलेत, हे चिमुकले विद्यार्थी 1ली पासून ते 5वी पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये 6-7 वर्षांचे विद्यार्थी सुद्धा दिसतायत। अशात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी वाहताना दिसतंय, खळाळून वाहताना दिसतंय। त्यामागचं नेमकं कारण काय असेल? या आधी सुद्धा या शाळेमध्ये अशा पद्धतीने पाणी भरलं होतं? अगदी खरं आहे, कारण या शाळेच्या काही अंतरावर एक नाला वाहतो आणि तो नाला देखील या पावसामुळे ओसंडून वाहत आहे आणि त्या नाल्याचं पाणी हा सखल भागात, ही शाळा आहे, मैदान आहे, सखल भागात आहे। त्यामुळे त्याचं पाणी या शाळेच्या प्रिमायसेस मध्ये घुसल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। सोबतच समोर जे आहे ते रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या रस्त्याच्या कामामुळे पाण्याला निघायला जागा मिळाली नाही आणि त्यामुळे या शाळेच्या मैदानामध्ये जो सखल भाग होता त्या भागामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। हे पाणी काढण्यासाठी जे आहे ते शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे। शाळेचा जो गेट आहे, ज्या मार्गाने शाळेतून आत प्रवेश करतो तिथून उतार असल्यामुळे जे आहे ते हा पाण्याचा फ्लो त्या तिथून बाहेर निघत आहे। त्यामुळे अतिशय भयानक आणि विचलित करणारी दृश्य मात्र प्रसंगावधान राखत फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना
तिथं दोरी बांधून जे आहे ते या मुलांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं, कारण अगदी छोटे मुलं होते, मुलांनी इतकं पाणी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मुलं देखील जे आहे ते घाबरून गेले होते. अनेक मुलं रडत होते या पाण्याला पाहून. त्यामुळं मुलांचं धैर्य आणि पालकांचं धैर्य राखत अग्निशमन जवान आणि पोलिसांनी हे ऑपरेशन यशस्वीपणे राबवत जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांना या शाळा परिसराच्या बाहेर काढलेलं आणि आता शाळेमध्ये जमा झालेलं पाणी देखील निस्तरायला फायर ब्रिगेड कडून जे आहे ते प्रयत्न केले जातात. बरोबर आहे उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. या बातमीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान पाहूयात पुढची बातमी. उजनी धरणामधून भीमा नदीत येत असणाऱ्या 61,600 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची पाणी पातळी मोठी वाढलेली आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या वाळवंटात असणाऱ्या भक्त पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरं पाण्यानं वेढली गेली आहेत. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे. अद्यापही उजनीतून भीमा नदीमध्ये प्रवाह सुरू आहे, त्यामुळे उद्या सकाळपर्यंत पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही दृश्य आपण बघू शकतोय पंढरपूरची आहेत आणि चंद्रभागेच्या तीरावर कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे. पायऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्यात डुंबताना आपल्याला दिसून येत आहेत. पुंडलिकसह सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी आषाढी वारीसाठी भक्तांचा महासागर होता. इथं मोठ्या संख्येनं भक्त आलेले होते. आता ते निघायला सुरुवात झालेली आहे, पण दुसरीकडे पंढरपूरला पाण्यानं पावसानंतर जो पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे एक प्रकारे पाण्याचा वेढा पडल्याचं आपल्याला दिसतंय. उजनी धरणामधून 61,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि त्यानंतर पाणी पातळी वाढताना दिसून येते. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यामध्ये नीरा खोऱ्यामध्ये झालेल्या पावसामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशातच वीर धरणामधून तब्बल 20,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यामधील अकलूज आणि इतर परिसरात नीरा नदी दुथडी भरून वाहतीये. गेल्या काही महिन्यांपासून कोरडी पडलेली नीरा नदी धरणातील पाण्यामुळे मोठ्या क्षमतेनं वाहू लागलेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय. सततच्या या पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. धरणामधील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी 4 दरवाजे उघडण्यात आले. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केलाय. आणि सांगली शहराला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. अनेक मार्गांवर खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. कारण ज्या वेळेला हे खड्डे इतर वेळी तरी दिसतात, पण पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि त्याच्यामुळे ते दिसेनासे होतात आणि अशाच खड्डेमय रस्त्यावरून लोकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे सांगलीकरांना मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. शहरातील काँग्रेस भवन, स्टेशन रोड, शामराव नगर परिसरातील भागामध्ये पावसामुळे पाणी साचलं होतं. तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यामधील पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली. नवजा इथं गेल्या 24 तासात तब्बल 394 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे जवळपास 400 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालाय. सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यातील सर्व प्रमुख धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगानं वाढ होतीये. कोयना धरणातून बुधवारी सकाळी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. म्हणजे उद्या हा विसर्ग केला जाणार आहे. तारळी धरणातून आज दुपारनंतर पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. तर वांग, मराठवाडी आणि उत्तरमांड ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. वांग मराठवाडी धरणाचे तब्बल 28 वर्षांनंतरचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाच धरण भरून वाहू लागलेलं आहे आणि या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला मुसळधार पावसाने झोडपलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. साताऱ्यातील प्रमुख म्हणजे पाटण तालुका हा धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी असलेल्या कोयना धरण, तारळी धरण, गुरेघर धरण, त्यासोबत वांग मराठवाडी धरण आणि उत्तरामंड धरण या सर्व धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. वांग मराठवाडी धरण आणि उत्तरामंड धरणाच्या सांडव्यावरून सध्या विसर्ग सुरू आहे. ती दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. तर राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोयना धरणात सध्या 80 TMC एवढा पाणीसाठा वाढलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोयना आणि नवजा परिसराला मुसळधार पावसानं झोडपलेलं असल्यामुळे 394 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. तर या
कोयना धरणातून उद्या सकाळी 9:30 वाजता पायथा विद्युतगृहातून 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात केला जाणार आहे। तर दुसरीकडे तारळी धरणातून आज दुपारी 2 वाजल्यानंतर 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा कृष्णा नदी पात्रात केला जाणार आहे। एकंदरीत या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असला तरी दुसरीकडे वांग मराठवाडी आणि उत्तराखंड धरणं ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गुरेघर धरण सुद्धा आता पूर्णपणे क्षमतेने भरण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाटण तालुक्यामधील सर्व धरणं आता या धरणांचा पाणीसाठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या कोयना धरणातून पहिल्यांदाच पाणी सोडलं जाणार असल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या सातारा सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण व्यवस्थापनानं दिलेला आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।